ज्यांच्या नात्यात आहे गोडवा आणि ज्यांच्या मुलीने पसरवली आहे अख्ख्या सॅन अँटोनियो भर प्रेमाची लहर, अशी आपली आजची फॅमिली आहे. पल्लवी आणि कन्हैया आष्टेकर. मी वर्षा कोठावदे. मी जयेश मोरे. मी पल्लवी आष्टेकर. मी कन्हैया आष्टेकर. चला तर मग गप्पांना सुरुवात करूयात. कशा आहात दोघे? छान, एकदम मस्त. एकदम मस्त. तुम्ही आल्यामुळे अजून छान वाटतं. थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग अस ऑन द शो. चला आता सुरू करूयात गप्पांना. तर पल्लवी आणि कन्हैया, काय सांगायला आवडेल तुम्हाला तुमच्या बालपणाबद्दल? स्टार्टिंग विथ पल्लवी. माझं बालपण संपूर्ण नांदेडमध्ये गेलेलं. माझा जन्म नांदेडचाच. माझं फॅमिली बॅकग्राऊंड द्यायचं म्हणलं तर राजकारणी, आणि माझं बालपण थोडस राजकारणी वर्तुळात गेलेलं. त्यामुळे मला प्रत्येकाची भूमिका बघायला मिळाली माझ्या फॅमिलीमध्ये. माझे बालपणीचे मित्र म्हणतात तर कार्यकर्ते, जे मोठे होते माझ्यापेक्षा. आणि त्यामुळे मला एक गोष्ट कळाली लहानपणीच, की मैत्रीला वय नसतं. मैत्री ही कोणाशीही करू शकतो आपण. ते मला कळालेलं. सगळं शिक्षण तुझं नांदेडला? नांदेड. माझं बालपण पूर्ण पुणे कसबा पेठ. अरे वा. आय एम ब्रॉर्न अँड बॉट अप इन कसबा पेठ गल्लीत. सो माझं बालपण मध्ये लिंगोरच्या, पतंग, मांजा, रब्बी, गोट्या, भावरे, हे सगळं माझं बालपण होतं. सकाळी 4 वाजता, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहतो तिथे एक गणपती आहे फेमस, कसबा गणपती. आणि त्याच्यानंतर आमच्या घराच्या शेजारीच होता आमचा वाडा आहे ऍक्च्युली कसब्यामध्ये, आणि वाड्याच्या शेजारी आहे गुंडांचा गणपती. गुंडांचा गणपती. तर मग संस्कार असे झाले की 4 वाजता काकड आरती, श्रावणामध्ये ते आगड दुर्वा फुलं, ते अशा पूर्ण याच्यामध्ये माझं लहानपणीचं बालपण गेलं. पूर्ण गल्ली आणि ते पुणेरी काइंड ऑफ जो टच असतो पेठेतला, ते तसं माझं बालपण होतं. मला तुला विचारायचं आहे, कारण तो माझ्या पण जवळचा विषय आहे. कॉलेज इंजिनिअरिंग. हो. वी शेअर द सेम कॉलेज. वी आर फ्रॉम सेम कॉलेज. कुठलं कॉलेज? ते ती सांगितलं. श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड. फॉर्मली आणि वेल नोनली नाव ॲज SGGS, जे की रिसेंटली ते हे पण झालं, ऑटोनॉमस झालं. ऑटोनॉमस कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते. इट गेट्स काउंटेड अमंग वन ऑफ द इलाइट कॉलेजेस महाराष्ट्र. अच्छा, तिथले आपले प्रेसिडेंट आहेत. हो, नाही, डेफिनेटली SGGS इज काउंटेड ॲज वन ऑफ द इलाइट कॉलेजेस इन महाराष्ट्र. कसा होता प्रवास तिथला? तुझं इंजिनिअरिंग कुठल्या ब्रांच मधून तू केलंस? माझं इलेक्ट्रिकल ब्रांच मधून झालेलं, आणि इलेक्ट्रिकल ब्रांच रिसेंटली ऍडेड झाली 2012 मध्ये. त्याच्या आधी इलेक्ट्रिकल नव्हती. तुझ्यापासून सुरुवात? हा, माझ्यापासून सुरुवात झाली. आमची सेकंड बॅच होती ऍक्च्युली. आणि आम्हाला इन्स्ट्रुमेंट नव्हते कॉलेजमध्ये स्टार्टिंगला. आम्ही इन्स्ट्रुमेंट्स यूज केलेले, आणि खूप बेसिक पासून शिकायला मिळालं. जेव्हा तुमच्याकडे मशिनरीज नसतात तेव्हा तुम्हाला शिकण्यासाठी जी धडपड असते त्यातच तुम्ही खूप काही शिकून जाता. इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे आमचे रिअल प्रॅक्टिकल असायचे. आम्हाला दाखवण्यासाठी नांदेडच्या जे वीज निर्मिती केंद्र आहे, डिस्ट्रीब्युशन केंद्र म्हणतात, तर तिथे जाऊन जनरेटर्स आणि ट्रान्सफॉर्मर दाखवले जायचे. असं माझं शिक्षण झालं, आणि मला खूप मजा वाटते तिथे. आज पण गेले ना तिथे असं वेगळंच, जयेश पण सांगू शकतील, ते तिथली वाईबच वेगळी आहे. अजूनही अशी तेवढंच कनेक्टेड आहे जेवढा कॉलेज सोडताना. सगळे टॅलेंटेड लोक बाहेर पडतात असं आपल्याला म्हणायला आताही बोलताना आम्ही फील करू शकतोय की यू स्टील कनेक्टेड टू दॅट. हिने मला एकदा सांगितलं होतं यांचे प्रॅक्टिकल काय होते, ते लॅब मध्ये जे पेपर होते लिहून देतात ते नव्हते. यांना त्यांच्या कॉलेज मधल्या एका बिल्डिंगचं जाऊन मीटरचं रिडिंग घेऊन आणि ऑल द डिटेल्स काढायचे होते. सो एखादी बिल्डिंग किती पॉवर कन्झ्युम करते, त्यामध्ये किती व्होल्टेज आहे, किती करंट जातो, तर हे आम्हाला प्रॅक्टिकली त्यांनी बिल्डिंग टू बिल्डिंग पाठवायचे. कारण आमच्याकडे प्रॅक्टिकल साठी मशिनरीज नव्हते. सो हाऊ टू टीच देम, बरोबर, हाऊ टू मेजर
करंट, व्होल्टेज हे कसं टीच करायचं विदाउट हॅव्हिंग एनी मशिनरी, हे आम्हाला शिकायला मिळालं. लाईफ प्रॅक्टिकलच पूर्ण म्हणजे घुसून हो. गेलं त्याच्यामध्ये. स्टुडंट म्हणून असे जबरदस्त निघाले की शाळेची वीज कशी वाजवता येईल. नाही, छान. पण त्यावेळी कन्हैयाचं काय चालू होतं? माझं पूर्ण शिक्षण पुण्यामध्येच झालं. 10वी मॉडर्न हायस्कूल, 11वी 12वी होती तर वेगळी गोष्ट, पण 11वी 12वी SP कॉलेज. सो गेले 15-16 वर्ष मी बास्केटबॉल खेळलो प्रोफेशनली. बास्केटबॉलशी मी एवढा कनेक्ट झालो होतो की ते 10वी होती 12वी होती मला याचं काही भान नव्हतं. 10वी हा मी पास होत होतो आणि माझं इंटेन्शन पण कॉलेज घ्यायचं असं की आता स्कूल नॅशनल्स खेळायचे, आता युनिव्हर्सिटीज कडनं खेळायचं. कॉलेज पण मी तसे निवडले. त्या ओघामध्ये थोडस मार्कांचा गफला झाला. मग पण मला इंजिनिअरिंगच करायचं होतं, तर मग मला थोडासा डिटूर करायला लागला. मग 10वी 12वी नंतर म्हणजे 10+2+ नंतर युजली +4 करतात. हा. मग मला डिप्लोमाला जायला लागला. 12वी नंतर 12वी नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा केलं, सेकंड इयर थर्ड इयर, आणि मग डायरेक्ट सेकंड इयर थर्ड इयर नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. तो थोडासा माझा तो लॉंग राऊट होता. कुठल्या याच्यात केलं? माझं इंजिनिअरिंग कम्प्लिटली सिन्स 12th बायफोकल पासून माझं कंटिन्युअस ITच होतं, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो माझं इंजिनिअरिंग पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्येच झालं. माझं इकडे मास्टर्स कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 2017ला इट वॉज अ मिक्स प्रोग्राम ऑफ MBA विथ इन्फॉर्मेशन सिस्टम्स. सो मी त्याच्यामध्ये पण MBA केलं मी तो, विच वॉज अराउंड इन्फॉर्मेशन सिस्टम. लगेच झालं असतं म्हणजे तिकडे नाही. admission झालं की इकडे तर 2012ला मी पासआउट झालो, 2014ला मी US ला आलो. आणि इन बिटवीन तेवढे 2 वर्ष थोडेफार आपले पुण्यामध्ये फॅमिली बिझनेस आणि काय बिझनेस बद्दल सांगशील? तर माझं आय कम फ्रॉम अ ज्वेलरी फॅमिली बिझनेस बॅकग्राऊंड, जनरेशन्स ऑफ बिझनेस ऑफ ज्वेलरी इन पुणे. वामन निंबाजी अष्टेकर इज द फर्म जिथे माझे खापर पंजोबा होते. मग त्याच दुकानात माझे पंजोबा बसले, त्या दुकानात माझे आजोबा बसले, त्या दुकानात माझे वडील बसले, आणि काही काळ त्या दुकानामध्ये मी बसलो. अरे वा. कंटिन्यू करावं असं वाटलं? कंटिन्यू करावं असं वाटलं, पण मला फॅमिलीने भरपूर सपोर्ट दिला, एक एक्सपोजर दिला की लाईक हे आहेच आहे, हे तुझ्या रक्तातच आहे, कधी करू शकतो, हे तू कधीही करू शकतो. तर मग त्यांनी मला त्या ठिकाणी खूप सपोर्ट दिल्यामुळे ते म्हणाले की बाहेर जा, थोडं नवीन शिक. त्यामुळे मी तो जो प्रोग्राम चूज केला तो होता MBA, कोणती युनिव्हर्सिटी? कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, चिको कॅम्पस. कुठलं वर्ष होतं हे इथे तू आलास ते? मी 2014ला 24 डिसेंबर 2014ला मी इंडिया सोडलो आणि मी इथे तेव्हापासून US मध्येच आहे. तो प्रोग्राम झाल्यावर काय केलं तू चिकोचा? सो चिकोचा 2017 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. मी 1-1.5 वर्ष अरिझोना ट्युसन मध्ये जॉब केला. एमएडएस रेव्हेन्यू इंटिग्रिटी म्हणून कंपनी आहे त्यांच्यासोबत. आणि मग तिकडनं मग 2018ला मला इकडे चान्स मिळाला. म्हणजे 17-18चा तो जॉब झाला आणि 18ला मला सॅन अँटोनियोची जॉब ऑफर आली कॅपिटल ग्रुपची. कॅपिटल ग्रुप. तर मग 2018 पासून मी कॅपिटल ग्रुप बरोबर सॅन अँटोनियो मध्ये आहे. ओके, गुड. पण हे तुझ्याबद्दल झालं. आता मग त्यावेळी पल्लवी ते काय किती वर्ष तू काय करत काय होती? करत होती? मी 2016 पास आउट झाले आणि 2017ला मी TCS इंडियामध्ये, इंडियात कुठे? पुण्यात. पुण्यात. हा. आणि मी तिथे जवळपास 2021 पर्यंत 4 वर्ष तिकडे जॉब करायची. तेव्हा तू पुण्यात होतीस आणि तू पुण्यात इथे आला. हा, त्यावेळेस हा नव्हता पुणे. हा. बरोबर. हा, ती पुण्यात होती तेव्हा मी पुण्यात नव्हतो. चुकामुक झाली थोडक्यात. तरी तुम्ही कशी भेटला? कसं भेटला? अरे तर चुकामुक नाही झाली. तर ती मराठवाड्यात येते आणि माझे जे रूट्स आहेत ते पण मराठवाड्यातले. माझी आई स्वतः मराठवाड्यातली. अच्छा, कुठून मराठवाडा? तर आम्ही येतो मूळचे आष्टी, धोतर जोड्याचे आष्टी, परतूर तालुक्याजवळ. सो आष्टीचे आम्ही आष्टेकर असं. अच्छा, कसं कनेक्शन आहे ते? हा, मूळ आडनाव आमचं शहाणे, पण मग आम्ही आष्टीचे म्हणून आष्टेकर. So, पुण्यात आल्यावर ते अष्टेकर झाले. अच्छा, नाही नाही, अष्टेकर तर माझ्यामध्ये जे पुण्याचे सगळे बघतील त्यांना तर हे माहितीच असेल की अष्टेकर हे फार स्वतः आम्ही तिथे सोनं घेतलंय. अष्टेकर, हो, अष्टेकर जर खूप जुने आहेत पुण्यातले. बरोबर. 1829 मध्ये आमची पहिली फॉर्म चालू झाली. हो, आणि तेच होतं पुण्यामध्ये आधी, जे पेठेत जायचं की लक्ष्मी रोडला जायचं म्हटलं की अष्टेकर ज्वेलर्स. आता ते खूप एक्सपांड शिक्का झाले. याचा विश्वास होता. हीच tagline होती तुमची हो. बरेच वर्ष.
मग घ्या लोक मोठ्या आरती समोर बसले आम्ही. कमिंग बॅक टू तुम्ही कसे भेटला आणि कसं तुमचं आता लग्न झालं जुळलं वगैरे? लग्नाची गोष्ट सांगायची म्हणजे खूप गमतीशीर. कोविड संपला होता नुकताच आणि माझा फिरायचा प्लॅन झाला माझ्या फ्रेंड्स सोबत. तर माझी ती ड्रीम ट्रिप होती. आम्ही जाणार होतो धर्मशाळेला. हो. आफ्टर कोविड दॅट वॉज माय फर्स्ट ट्रिप. सो मी खूप एक्साइटेड होते त्या ट्रिपसाठी. माझे आई आणि भाऊ पुण्यात आले मला भेटायला आणि मला न सांगता ते हा त्यावेळेस इंडियात आलेला ह्याला भेटायला गेलेले. तुला काहीच माहिती? मला आयडिया नव्हती कशाची. आणि ह्याच्याशी भेटले आणि त्यांना मुलगा आवडला. आमचं अरेंज मॅरेज होतं. त्यांना मुलगा आवडला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते मला बोलले की आपल्याला मुलगा बघायला जायचं. आणि मी माझ्या झोन मध्ये असल्यामुळे माझी काही इच्छा नव्हती लग्न करायची. त्यानंतर आम्ही 16 मार्चला आम्ही भेटलो. तुझ्या साईडची स्टोरी सांग तोपर्यंत. माझ्या साईडची स्टोरी अशी आहे की 2014 ला मी US ला आलो. तर ते असं होतं की अब कुछ तो बन के जाएंगे वापस घर पे. तर मी थेट डायरेक्ट 2021 मध्ये इंडियात गेलो. 9 वर्षांनी मी डायरेक्ट इंडियात गेलो. H1 नंतर 21 ला गेलास हो. इंडियात? 8 वर्षांनी इंडियाला फर्स्ट 8 वर्षांनी मी फर्स्ट टाइम इंडियाला जात होतो. ते सुद्धा 15 दिवस मिळाले होते कारण की मला H1 स्टॅम्पिंग करायचं होतं. माझा गोल होता की H1 स्टॅम्पिंग करून श्वास सोडायचा, मग किती वेळ आपण ट्रिप करू आपण असं. बघायचं काही प्लॅन? मुलगी बघायचा काहीच प्लॅन नव्हता. आणि 8 वर्ष गेले मी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला नव्हता. तर मी तो 4 मार्चचा माझा टाइम साधून 4 मार्च ते 21 मार्च हा माझा प्लॅन होता. 15 दिवसांचा इंडियात जायचं, वाढदिवस सेलिब्रेट करायचा, स्टॅम्पिंग करायचं, आई वडिलांबरोबर फ्रेंड्स बरोबर भेटायचं, खायची एवढी मोठी लिस्ट होती आपली पुण्याची घेऊन यायची एक लिस्ट असेल आणि घेऊन यायची एक लिस्ट आहे. ये सब करके अपने को वापस आना है. बस. हा आपला गोल होता ठरलेला. तर तो इंडियात. त्या गोलनं मी इंडियात आलो आणि मग ठीक आहे म्हणजे स्टॅम्पिंग विम्पिंग झालं आणि फॅमिली टाइम स्पेंड करत असताना असे फोन आले की जो की हिच्या काय का? हा तो हिच्या आईचा होता. ती ह्यात- मला नाही माझ्या आईला आला. ह्याला थोडस तर माझ्या आई मग शास्त्रीकर आणि अष्टी तुझं बॅकग्राऊंड मराठवाड्यात. मराठा. हा ह्याची आई आणि माझी आई, ह्याला बॅकग्राऊंड द्यायचं झालं तर ह्याची आई आणि माझी आई मैत्रिणी. हो. हा. येस माझी आई आणि हिची आई बिकॉज ऑफ युअर रूट्स इन महाराष्ट्र. बिकॉज ऑफ रूट्स इन मराठवाडा. मराठवाडा. म्हणजे आम्ही मराठवाड्यात गेलो की कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी लागू बंदे आमचे जोडतातच. तर तसं ते माझ्या आईची आणि हिच्या आईची ओळख होती. तर थोडासा त्यांचा फॉलोअप होता एकमेकींबरोबर. हा. तुमच्याकडे मुलगी आहे आईला माहिती आहे आणि तुमच्याकडे मुलगा आहे हे हिच्या आईला माहिती आहे. आणि मग ते एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली होती की मुलगा येणार आहे तर आपण करू काहीतरी. तर ते करू काहीतरी कसं केलं तर हिला म्हणाले की अरे आम्ही असे पुण्यात येतो तर आम्ही तुला व्हिजिट करायला येतो. आणि माझ्या आईने स्टेटस टाकला होता तर त्याच्या आईने पाहिलं होतं. ते साधून त्या आल्या होत्या पुण्यात. आणि माझी आई काय म्हणाली अरे वय झालेलं असतं तर मग कसं लोक बोलवतात तर आपल्याला जायला लागत असतं मुली बघायला. तर इट्स नॉर्मल. तर ते म्हटलं की हे आपल्याला तर असं करायचंच असतं. तर कोणी बोलत आपल्याला असं नाही म्हणता येत नाही. गेम सेट केलं होतं. आता मी म्हटलं की अरे हा म्हणजे काय की म्हणजे एक फॉर्मॅलिटी आहे जायचंय भेटायचंय आपण असं 21 ला चाललोय. तर तशी मग ही 16 तारखेला ते भेट त्यांनी सेटअप केली मॉलमध्ये. मॉलमध्ये. तर आम्ही मॉलमध्ये भेटलेलो आणि मग ज्या क्षणी आम्ही मॉलमध्ये भेटलो आम्ही टेबलवरती खाली बसलो त्या क्षणी मी पल्लवीला बघितलं तर बघत होतं की बॉडी लँग्वेज कुठल्या मुलीची आहे. कारण की काय झालं 2 मुली होत्या तिच्या आणि एक हिची बहीण होती. अरे बापरे. तर कोण मुलगी आहे आणि एक मैत्रीण माझी सोबत. तिघी होते. आम्ही असं- तिघी होतो. बहिणीचं लग्न झालेलं त्यामुळे बहिणीचं लग्न झालं. तुला माहित नाही तुझ्याकडे फोटो नव्हतेच. नाही ना घरातले काय म्हटले अरे मुलगी बघायला म्हणजे जसं मी म्हटलं तुला वाटलं एकटी येईल आणि ती तिघी आहे. तसं ते झालं आणि आम्ही बसलो. मग हीच ओव्हरऑल बॉडी लँग्वेज आणि गेटअप बघून मला असं क्लिक झालं की अरे इसको भी तर नाही करणार आहे कन्फर्म करते. फॅमिली म्हटली की तुम्ही जरा 2 मिनिटं तर तुम्ही आपल्या साईडला बसा आणि तुम्ही आपले गप्पा करा. आणि बसतानाच त्याने यांनी पहिला म्हणजे पहिला शब्द असा बोलला प्रश्न "तुला लग्न नाही करायचंय ना?" पहिलंच वाक्य तिला लग्न नाही करायचंय ना. ओळखलं तिथे. हा. ही इच्छा झोन मध्ये होती. ते काय धर्मशालाला जायची. हा. मी माझ्या झोन मध्ये होतो. मी म्हटलं की लेट्स रॅप इट अप. ही नाही म्हटली ना की अपना कुछ तो यस नो करेंगे हसेंगे 2 बार और निकल जाएंगे. सो त्याने मला बसतानाच विचारलं तुला लग्न नाही करायचं ना. आणि माझं मी एकदम अशी प्रिपेअर होऊन आले की काय रिझन द्यायचं.
की मुलाला कसं लग्न नाही करायचं की मला म्हणायचं. नाही करायचं. हा. तो असं बोलल्यावर माझे एकदम गार्ड्स डाऊन झाले आणि I was like, नाही करायचंय मला लग्न. तो म्हणे, बस चिल मारू आपण, मला पण नाही करायचं. सो वी स्टार्टेड टॉकिंग. आणि आता दोघांना माहितीये एकमेकांना लग्न नाही करायचंय, तर आम्ही फ्रेंडली गप्पा करायला लागलो आणि आमच्या अशा कॅन्डिड गप्पा झाल्या. त्यावेळेस मी पण IT फायनान्शियल बॅकग्राऊंड आणि ही वॉज वर्किंग इन द सेम. तर आमच्या त्या थोडे कॉर्पोरेटर जोक्स झाले आणि आम्ही हसू लागलो आणि आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या गमतीशीर. आणि हे सगळं आमची फॅमिली दुरून बसून बघत होती. त्यांना नाही कळत की हा. 2 दिवस आत हा, त्यांना असं वाटतं की ह्यांची चुका जुळतायत आणि आमचं लक्षच नाही की आपण कशासाठी भेटलो. आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या आणि थोड्या वेळाने ह्याचे वडील आले आणि हे बोलले की तुम्ही बराच वेळ झाला गप्पा करतायत, आपण थोडस घ्यायचं का. आणि आम्ही एकमेकांकडे पाहिलं, आम्ही असं झालं की एक डोळ्यातून इशारा झाला, ओ आपण डिस्कसच नाही केलं की रिझन काय द्यायचं आता घरी. की आपण एवढं छान बोललो आणि गप्पा हसत केल्या तर घरच्यांना ऑफकोर्स वाटणार ह्यांचं जमलंय, तर रिझन काय द्यायचं. सो मग ह्यापुढे कन्याच सांगेल. रिझन काय द्यायचं म्हणण्यापेक्षा आम्ही असं की आता भेटलो, थोडस 1 तास तर गप्पा मारल्या, याच्यावरती काय ठरणार आहे बघू म्हटलं, आणि असं म्हणून आम्ही ढकलून दिलं. शब्दांमध्ये गुंतवलं तुम्ही. की आम्ही एकाच भेटीत नाही सांगू शकत, आम्हाला थोडा अजून वेळ हवाय. परंतु पाठीमागे ना हे फॅमिलीने ठरवलं होतं की यांना कसं तरी अडकवायचं कसं. तर मग हिच्या घरच्यांनी हिला पुश केलं की प्रॉब्लेम काय, तसंच मला पुश केलं, एवढं तर हसून गप्पा मारला, प्रॉब्लेम काय. तर एका भेटीमध्ये तर काय होणार असं मी सांगितलं की एका भेटीत काय होणार आहे, अजून भेटायचं नाही म्हटलं, अजून भेटायचं नाही म्हटलं, बघू असं करून मी ते टाळलं होतं माझ्या साईडने. आणि मग घरच्यांचं असं झालं की तुम्हाला वेळ हवाय ना, तर आम्ही अजून एकदा तुमची भेट अरेंज करतो, तुम्ही भेटा आणि तुमचे काय जे काही आहेत, आता तुम्हाला क्लिअर झालंय की तुम्हाला भेटवलंय आम्ही, तुमची पहिली मीट चांगली झाली, तर तुम्ही अजून एक भेटा. आणि त्या दिवशी जाताना पहिल्या भेटीच्या दिवशी कन्हैया मला काही गोष्टी बोलल्या होत्या ज्या मला विचार करण्यासाठी थोडंसं त्यांनी हे केलं की वाय नॉट, लग्न का नाही करायचं म्हणून. त्यामुळे आम्ही सेकंड भेट परत घेतली. ते ऍक्च्युली कसं आहे की आपण जरी किती म्हटलं की बाबा नाही करायचं लग्न, तरी मुलगी बघताना तुम्ही तुमचे क्रायटेरिया कुठं हिट होत आहेत का हे बघतातच. मला अजून पण आठवतोय तो दिवस जेव्हा मी पहिल्यांदा पल्लवीला त्या कॅफेमध्ये बघितलं होतं, की ती गुलाबी ड्रेस घालून आलेला, लांब केस सोडलेले होते, त्याने ती पिंक शेडची लिपस्टिक लावलेली आणि तिला इथे तीळ आहे, तर ती हायलाइट करून आली होती. आणि ना एक ती जे काही करत होते ना, तो ऍक्ट ऑफ लाईक मेकिंग शुअर की आय गेट डिनायल, की मी रिजेक्ट होईल, त्याचा ती जो ऍक्ट करते ना, तो समोर मला फार फनी आणि गोड वाटलेला. तर एका मनाच्या कोपऱ्यामध्ये असतं की भाई पड गई तो अच्छा है, फॅमिलीज तर सॉर्टेड आहे, अपना भी सॉर्टेड हो जाएगा. तर मग ऍक्टिंगच तुला आवडली, तिथेच पिक्चर हिट झाला. आय थिंक सो दिस इज म्हणजे आय कॅन अग्री टू दिस पॉइंट की ते म्हणतात ना की जेव्हा खरंच सोलमेट भेटतो तेव्हा तुम्हाला एक ते फिलिंग येतं. वाजली घंटी वाजली आणि म्हणून जाताना आरतीचा समारोप करून जावं म्हणून तिला जाताना 2 देऊन गेलो की 2 ज्ञानाचे शब्द देऊन गेलो, एक ट्रिगर दिला की म्हणजे ही का नाही म्हणते, आता झाड सुरू होईल. की थोडस तिला दिलं की लाईक काय नाही करायचा, किंवा तू जो काय विचार करशील तो स्वतःपुरती विचार नको करूस, थोडासा विचार करताना फॅमिलीचा पण विचार कर. स्वतःपुरते विचार करणं सोपं आहे, सगळ्यांना घेऊन विचार करणं थोडं अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट करणारे लोक मला खूप आवडतात. माझी इच्छा नव्हती पण आता झाली. त्या भेटीमध्ये जो कन्हैयाचा समंजसपणा होता आणि त्याची जी मॅच्युरिटी होती आणि ज्या प्रकारे त्यांनी ते कन्व्हर्सेशन जे सांभाळून घेतलं, जे मी अशी मन ठाम करून गेले होते की मी रिजेक्ट करणार म्हणजे करणारच ह्या मुलाला, त्यांनी ते एक कसं मला कॉर्नर दिला की तू कर रिजेक्ट, मी आय एम ओके विथ इट. पण त्यांनी जो तो समजून घेतला मला आणि त्याच्यात त्याची जी मॅच्युरिटी मला दिसली ती मला एकदम अशी
विचार करायला भाग पाडलं त्या गोष्टीने. एकदम फिल्मी वाटतंय मला. म्हणजे दोन नाही म्हणणारे एकदम प्रेमातच हा. पडले. हा. आणि मग आम्हाला दोघांना कुठे ना कुठं उत्सुकता लागली दुसऱ्या भेटीची. वा. की तू एका आठवड्यात तू जायच्या अगोदर परत झाली. हा आम्ही 16ला भेटलो आणि 18ला मीट केली आमची. मग लगेच एक दिवस मध्ये गेला, फॅमिलीनी थोडस आम्हाला हे केलं आणि मग नंतर परत आम्ही 18ला परत एकदा भेटलो. परत normal. परत नाही. मॉलमध्ये नाही, माझ्या मैत्रिणीच्या कॅफेला भेटलो. सो ऍक्च्युली सीन असा होता की हिचा जेव्हा मला मेसेज आला की मला अजून एकदा भेटायचंय, तेव्हा मी तिला म्हटलं की हे बघ भेटूयात, पण ही एक भेट शेवटची भेट, त्याच्यानंतर तर आपल्याला उत्तर द्यायला लागणार आहे. द्यावे लागलं. सो ते असं मी तिला सांगितलेलं की अजून तर हा मला पाहिजे. हा, मग मला पण तर 21ला जायचंय. नाही तर मला ते इधरच छोडतोय ते असं. इनडायरेक्ट प्रेशर बनलं. हा तर मी ते थोडं मुद्दाम असं काइंड ऑफ म्हणजे की लाईक आणि त्या दडपण मध्ये येऊन एक तर माझं पहिलं इंटरॅक्शन विथ अ गाय फॉर मॅरेज विथ कन्हैया, म्हणजे पहिलंच पहिलंच. माझं पण पहिलंच होतं. आणि ह्याचं पण पहिलंच होतं. तर मी या आधी कोणाला भेटली नाही, एक्सपिरियन्स नव्हता आणि मला माहिती नाही प्रश्न काय विचारायचे. आणि एखाद्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो, ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे, त्या व्यक्तीकडे आपण काय म्हणजे काय बघायला पाहिजे त्या व्यक्तीकडे. चेकलिस्ट नव्हती. चेकलिस्ट. तो सेकंड भेटीमध्ये माझ्याकडे प्रश्न होती आणि ती अशी व्यवस्थित नव्हती, मी सॉर्टेड नव्हते बेसिकली. तर सेकंड भेटीमध्ये कन्हैयानी मला ते सॉर्ट करून दिलं. त्यांनी मला असं बसवल्यावर आणि तो असा एकदम शांतपणे, तो एकदम असा काम कंपोज, आणि त्यांनी ज्या प्रकारे माझ्याशी बोलला की असं आहे तसं आहे, तर माझं सगळं असं सुटत गेले माझे प्रश्न. हा, माझे गाठी त्यांनी सोडवल्या, असं झालं. म्हणजे मला कदाचित असं वाटलं की कदाचित हिला मी काय करतो, मला किती पगार आहे, मी कसा राहतो, हे तिला विचारायला ऑकवर्ड वाटत असेल, पण मे बी दॅट कुड बी हर डिसाइडिंग पॉइंट्स. म्हणून मग मी थोडासा तो जेव्हा सांगत होता ना की माझं असं आहे, माझं तसं आहे, मला असं होतं की मला हे नाही ऐकायचं. आणि हा, आम्ही ह्याच्या मैत्रिणीच्या कॅफेमध्ये भेटलेलो. तर एकदा मला एका व्यक्तीने सांगितलं की एखाद्या व्यक्तीसाठी जर तुला बघायचं आहे की तो व्यक्ती कसा आहे ऍज अ पर्सन, तर तू त्याला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जा आणि चेक की हाऊज ही विथ सर्व्हर, तो कसा आहे सर्व्हर सोबत. तर आम्ही ह्याच्या मैत्रिणीच्याच कॅफेमध्ये भेटलो लकीली. आणि तो म्हणजे तिथे जे सर्व करणाऱ्यापासून तिथली जेवढी टीम होती वर्किंग, ही वॉज सो फ्रेंडली विथ एव्हरीवन. आणि एकदम असं म्हणतात ना, चिल माणूस होता तो गेला. हा, आणि आहे सॉरी आहे. आणि जो तो एक टेन्स स्पेस झाला होता तिथे माझ्यासाठी, जो तर मी पूर्ण रिलॅक्स करून टाकला. आणि ही खातच नव्हती काही. मी खूप पाणी पिलं त्या दिवशी, नुसतंच पाणी पिते. आयुष्याचा डिसिजन घ्यायचा होता. हा, आणि त्यांनी प्रेशर असं टाकलं की ही शेवटची भेट. पण मी प्रेशर म्हणतोय असं पण म्हटलं की रिजेक्ट तर रिजेक्ट, टेन्शन नको, आता आलोय बसलं तर आणि मला नव्हतं माहिती की मला काय पाहिजे त्या व्यक्तीमध्ये. तर त्याने मला ते सॉर्ट केलं. आणि मला एकच होतं की स्वभावाने छान असला पाहिजे, बाकी काही असेल नसेल कमी ऍडजस्ट करून घेऊ, स्वभावाला छान असला पाहिजे. स्वभावाला सगळेच छान असतं. प्रत्येकाला स्वभाव असं कुछ तर आहे की ना एक स्पेशल. सगळ्यांची स्वभाव चांगले असते तर सगळं जग सुंदर असते. तो स्पेशल म्हणजे हा खूपच कंपोज्ड होता आणि रिलॅक्स होता आणि वेल असा होता, फॉर्म्ड होता. आला, शांततेने बसला, म्हणजे असं मी कशी अशी गोंधळून गेली, मी ऑल ओव्हर द प्लेस होते. त्यांनी सावरलं तुला, त्यांनी मला सावरलं. आणि हा, आणि त्याचा जो फ्रेंडली नेचर होता तिथे, मला खूपच म्हणजे असं झालं की हाच येतो. आणि तिथे माझी बेल वाजली. लग्नामध्ये आपण म्हणतो की पहिलं फ्रेंडशिप महत्वाचं. ऍक्च्युअली ते तुमच्या तिथे झालं आणि म्हणून मग पुढचा प्रवास की हा. आणि हा, आता मला ही संधी साधायची नाही, मला ही संधी साधायची आहे ह्या स्टेजची की कन्हैया, तू मला तिथून निघताना एक प्रश्न सारखा विचारत होता, ज्याचं त्यांनी उत्तर आजपर्यंत दिले नाहीये. अरे बापरे, आता हाच तो क्षण. निघताना मला माहितीये काय प्रश्न आहे. सारखा एकच प्रश्न विचारत होता, तू नक्की हो म्हणणार आहेस ना घरी जाऊन.
आता हा ते तीनदा विचारला त्यांनी मला प्रश्न. तो सर मैंने तो उंगली डाल दी थी, अभी विकेट गिरी है कि नहीं सच में वो कंफर्म कर रहा था. बायको ऑफिशियली त्याला मी तीनदा विचारतो, तू नक्की हो म्हणणारेस ना घरी जाऊन? मी अगं, असं का बोलतोय? तर मग मी तो गुगली टाकला होता ना की लाईक काय नाही करायचं पहिल्या भेटीमध्ये. आता तुझी विकेट पडली होती, आता तर काय? माझं तर माहिती होतं की मेरा तर मतलब ये सच में पड़ गई है क्या, असं झालं की डिड शी फॉल टू इट, तो इसलिए मैं पूछ रहा था. विश्वास बसत नव्हता त्याला बरोबर आहे. विश्वास ते मुलांचं होतं. हा की मग पूछ नाही रहा था. समजवली. नाही तर आपलं मी मस्त डिंगी डिंग करत घरी जाऊन सांगायचं मार मारायचा. आणि आणि ही म्हणायची नाही मला अजून वेळ हवा मग झालं का. म्हणून मी तिच्याकडनं ना ते कन्फर्म करत होतो की Permission घेतलं जाय म्हणजे सो माझ्याकडे ती माझी बुलेट होती, मग मी तिकडे घरी मग बुलेट आणून लावली आणि मी परत तिला टेक्स्ट केला घराच्या खालनं की तुझं नक्की होय ना. म्हणजे हा. तरी मी माझा वेळ घेतला, मी घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि जाऊन बेडमध्ये झोपून गेलो. मी नाही सांगितलं जोपर्यंत ही घरात सांगते की नाही तोपर्यंत. कधी- किती वेळ घेतली? मी ऍक्च्युली घरी गेले आणि उशीर झालेला मला घरी जायला, तर आम्ही जेवण केलो आणि झोपी गेलो. तर माझा भाऊ आलेला ह्याला भेटायला, त्याला परत नांदेडला जावं लागलं काही कारणास्तव. तर आई माझी अशी होती की येऊ दे, म्हणजे भैया गेलाय, विल सी. तिने मला काहीच प्रश्न नाही विचारले, काहीच नाही. आणि तिचं आणि माझी जी मैत्रीण होती ना, त्या दोघींचं बोलणं झालं. किती त्या मैत्रिणीने information काढून- कल्पना दिली की जमतंय म्हणून. इन्फॉर्मेशन काढून घेतली. हा, तर माझी आई रिलॅक्स होती की जमतंय तर ठीक आहे. आणि Take your time. हो. हा माझ्या आईनी म्हणजे सोडलंच नाही. हा. मग रात्री आली की लाईक काय झालं बाळा. त्यांना मी खूप आवडलेली. काय झालं बाळा, मग आवडली का नाही. मग आता असं झालं की लाईक आता आम्ही किती धरून ठेवलं, मग मी सांगून टाकलं. तर त्या रात्री माझ्या आईचा हिच्या आईला फोन रात्री माझी 12 आई वाजता. ही केली की पाहुण्यांना एवढ्या रात्री फोन नको करायला आपण, कारण रात्रीचे 11:30-12 वाजले. एवढ्या रात्री फोन करणं बरोबर नाही, म्हणून आई म्हणे सकाळी उठून करू. त्याची आई एक्साइटेड झाली, त्याच्या आईनेच फोन केला. मग त्यांचा फोनाफोनी झाले. 21ला माझी फ्लाईट होती, 20ला आमची एंगेजमेंट. वा. 18च्या रात्री 12 वाजता त्यांचे फोन झाले की आपल्याला आता काहीतरी कार्यक्रम करावा लागेल. माझा भाऊ नांदेडला गेलेला, तो वापस 19ला परत परत आला आला नांदेडवर नांदेडवरनं. त्याच्यामध्ये 1 दिवस गेला मध्ये, आणि 20 तारखेला आमची आणि एंगेजमेंट 21ला सगळे एअरपोर्टला सगळे. एअरपोर्टला सगळे. एअरपोर्टला सगळे. हा गेला म्हणजे वापस. ते वर्ष तुझ्यासाठी बर्थडे इयर पण आणि प्लस लग्नाचं लग्न मुलगीच कधी घेऊन झालं? आला. हा, लग्न लगेच झालं. हा, लग्न. नाही 8 महिने कोर्टशिप होती. 8 महिने कोर्टची लॉंग डिस्टन्स. 9 डिसेंबर 2021 मध्ये आमचं लग्न झालं आणि जानेवारीमध्ये 22ला आम्ही दोघ जण इकडे आलो. 14 जानेवारी सॅन अँटोनियो. सॅन अँटोनियोत आलो. आमचा प्रवास सुरू झाला 2022. Good. आणि तुम्हाला एक छोटी मुलगी पण आहे ना, रुक्मिणी, आता ती बाहेर गेली. रुक्मिणी पण तो प्रवास सुरू झाला दोघांचा. मग तिसरं म्हणजे फॅमिली गोड गोष्ट कधी झाली तुमच्या आयुष्यात? मी आम्हाला 2024 मध्ये झालं. 24 मध्ये झाली. तर मग तू इथे आल्यावरती आम्ही असं इथे बघतोय आता की हा. सर्टिफिकेशन पण आहेत, तर आणि त्याच्यात पल्लवीचं नाव आहे. काय सांगायला आवडेल? तर मी 2021 पर्यंत IT मध्ये जॉब केला आणि लग्नानंतर मला तो सोडावा लागला आणि मी इकडे आले. इकडे आल्यानंतर माझं असं हार्ड अँड फास्ट नव्हतं की मला जॉब करायचं किंवा काही हायर एज्युकेशन घ्यायचं. आय वॉन्ट टू एक्सप्लोर, बिकॉज IT मध्ये काम करून मी खूप कंटाळले होते. एका अर्थी पाहायला गेलं तर मला असं माहिती होतं की मला IT मध्ये आता कंटिन्यू नाही करायचं. तर मी एक्सप्लोर करत होते आणि ह्याचे आई वडील इथे आले असता आम्हाला भेट देण्यासाठी. त्यांनी ह्याच्या वडिलांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं जेमॉलॉजीला. त्यांचा फॅमिली बिझनेस आहेच ज्वेलरीचा. सो ही न्यू अबाउट इट आणि ही सेड की तुला जर इंटरेस्ट असेल तर तू हे बघू शकते, जेमॉलॉजी मध्ये तू कोर्स करू शकते. तर मी त्यावर रिसर्च केला आणि लकीली सॅन अँटोनियो मध्येच एक कॉलेज आहे, ISG म्हणून, स्कूल ऑफ जेमॉलॉजी, इंटरनॅशनल स्कूल ऑफ जेमॉलॉजी म्हणून सॅन अँटोनियो मध्येच एक कॉलेज आहे आणि तिथे ते ऑफर करतात कोर्सेस जेमॉलॉजीचे. आणि तिथे मी माझं जेमॉलॉजी अप्रेझल म्हणून सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं. किती महिन्याचा कोर्स होता?
तो ऍक्च्युली 1 वर्षाचा कोर्स होता. तो मी प्रेग्नन्सीच्या आधी स्टार्ट केलेला, पण प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी मध्ये थोडा माझा टाइम गेला. त्यानंतर आता रिसेंटली मी तो कम्प्लीट केलेला आहे लास्ट इयर 2024. वा, कॉंग्रॅच्युलेशन पल्लवी. थँक्यू. तू कसा यूज करणार? व्हॉट्स युअर प्लॅन? ऍक्च्युली डॅलस मध्ये माझी बहीण असते आणि शी इज ऑलरेडी रनिंग अवर बिझनेस हिअर इन US. येस. हो. इथे. हो. ओ वाव. आता प्लॅन असा आहे पल्लवीचा की शी इज लुकिंग टू ब्रिंग इन. सो बेसिकली कसं रिसेंट डायमंड मार्केट अँड जेमस्टोन मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन झालेले आहेत. खूप आले. लॅब ग्रोनमुळे नॅचरल सोर्स डायमंडची खूप देर इज अनसर्टनिटी अबाउट इट. But luckily, she has been able to find some resources. She been able to find vendors, miners who are sourcing naturally Natural. mined diamonds. So she has acquired some private clients. ज्यांना ती serve करती as a appraiser, assist करती to grade the diamond that they purchased. तर ओ वाव. तुला असं पॉलिटिक्स मध्ये जावंसं वाटलं नाही फॅमिली बॅकग्राऊंड? मी सांगते ना, माझं बालपण जे आहे ते पॉलिटिक्स मध्ये गेलं. सो पॉलिटिक्स घेऊन झालं माझं. तिथे माझं मन भरलं. नंतर मग माझं एज्युकेशन मध्ये इंटरेस्ट वाढला आणि नंतर असं झालं की मला पण जग एक्सप्लोर करायचं होतं. त्यामुळे मी एज्युकेशन मध्ये जास्त इंटरेस्ट घेतला आणि मला पॉलिटिक्स समहाव आवडायला नाही लागलं. आणि नंतर मग मी इंजिनिअरिंग केली. तर मी कॉर्पोरेट जॉब केला. मी बाहेर पडले घराच्या. पुण्यात राहिले 4 वर्ष, तिथे जॉब केला. मग नंतर लग्न झालं, ह्याच्यासोबत आले, US एक्सप्लोर केलं. आणि त्यानंतर मग मला असं चेंज ऑफ परत माइंड झाला की IT पासून अजून दुसरं काहीतरी करू शकते. आणि म्हणजे व्हरायटी इलेक्ट्रिक गोष्टी आहेत तुझ्याकडे. पॉलिटिशियन, पॉलिटिक्स, नंतर इंजिनिअरिंग, मग IT, त्याच्यानंतर आता आणि माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मध्ये झालं आणि मी जॉब केला IT मध्ये. एक्सप्लोर करण्याबद्दल सांगतोय ना, आवडतं फिरायला, त्याबद्दल काय सांगशील? सो माझे भरपूर असे बकेट लिस्ट आहेत. पण एनिवेज मला फिरायला खूप आवडतं, जाम आवडतं. दॅट वॉज अनदर थिंग ऍक्च्युली विच आय माइट हॅव मेन्शन. मी जे म्हणालो ना की ती अशी तिथं ते फनी आणि ते भोळसटपणा तर मला खूप आवडलं होता. तर एक गोष्ट मला जी माझ्या साथीदाराबद्दल होती की मला असा साथीदार हवा होता की तो थोडासा काय म्हणतात त्याला पल्लवी, लाईक इनोसंट आहे. इनोसंट आहे, हु डोंट नो मच अबाउट इट. कारण की मला असं होतं की मी एकट्याने US पाहिले, बाहेर पाहिले. मला असं होतं की मला ते रिलीव्ह करायचंय, पुन्हा एकदा जगायचंय. आणि मला असा साथीदार हवा होता ज्याच्याबरोबर मी ते जेव्हा जगेन तेव्हा मला त्याचा हॅपीनेस बघायला मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये मी बघेन जे मला आनंद झाला होता. तर दॅट वॉज अ थिंग. आणि मग जसं आम्ही 22 मध्ये आलो त्या डे 1 पासून आम्ही फक्त फिरतीवरतीच होतो. म्हणजे तर येस, आम्हाला रोड ट्रिप्स आवडतात. कोलोरॅडो होती, पहिली कोलोरॅडो होती. मग आम्ही कोलोरॅडो पासून सुरुवात केली आणि मग सो आम्हाला हायकिंग, माउंटेनिअरिंग, रोड ट्रिप्स, नॅचरल नॅशनल पार्क्स हे फार आवडतात. त्यामुळे मग आम्ही आरवीला अडॅप्ट केलं. आम्हाला आरवी ट्रिप्स करायला फार आवडतात. आतापर्यंतच्या आम्ही सर्व ट्रिप्स आरवीनेच केलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट आम्ही 10,000 माईल सो फार आम्ही ते गाठलेला आहे आमचा पल्ला आरवीने. खूप छान, काय काय नवीन गोष्टी आज ऐकायला मिळतात. आपल्या मंडळाला सुद्धा इथे आज भरपूर नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे आपल्याला मित्र मिळतात. हो, मी त्याला डान्स बघितला होता. माझा तो पहिला स्टेज परफॉर्मन्स. वाटलं नाही खरंच, कारण आम्ही सोबत होतो आणि आम्ही दोघी होतो आणि तो सॅममुळे मला ती संधी मिळाली, विच आय थँक्यू. माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स. अरे वा, खरंच नाही वाटलं, कारण बऱ्याचशा स्टेप मला पल्लवीने सांगितलं होतं, कारण मला वेळच नव्हता मिळत. बिझी होती ती. म्हणजे इथे मला सांगायला आवडेल की एखाद्या माणसाला जेव्हा आपण जाणून घेतो तर अशा ऍक्टिव्हिटीज बघणं ज्या आपल्या सॅन अँटोनियो मराठी मंडळाच्या असतील, आपल्या मंडळाच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी निघतात, त्याच्यातनं आपल्याला माणसं जी कळतात, त्यांनी कनेक्शन्स बनतात आणि खरा माणूस आपल्याला लक्षात येतो. तरी नक्कीच जादू आहे आपल्या सामची की ते आपल्याला सगळे उपक्रम आणि ऍक्टिव्हिटीज वगैरे आणि त्याच्यामध्ये आपण कनेक्ट होऊ शकतो एकमेकांना. थँक्यू आपले प्रेसिडेंट आणि साम. मी काहीच करत नाही, सगळ्यांची आवड आहे.
त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? आमच्या ऍक्टिव्हिटीज काय हा. काय ऍड करायला पाहिजे अजून, विच वी आर मिसिंग राईट नाउ? साम बद्दल मला अभिप्राय द्यायला आवडेल एक. तो असा आहे की आम्ही दोन भटके जे कपल होतो हा. त्याला एक वटवृक्षाचं झाड मिळालं ज्याच्यामध्ये आम्हाला आसरा मिळाला. तर कसं त्याचे रूट्स साममुळे आम्हाला पुन्हा आपल्या मराठी रूट्सचा आणि कल्चरचा अनुभव मिळतो. आणि सामची जी फॅमिली आहे ती त्या वटवृक्षाची पडणाऱ्या सावलीमध्ये मिळणारा जो दिलासा आहे तशी आहे. तर साम मध्ये येऊन आम्हाला फॅमिली मिळाली. मोठे शब्द होते. हो ना, इथे काही अशा वेळी सुचत नाही. पण एक गोष्ट म्हणजे जे आम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितली आहे, तुम्ही सामचा उल्लेख केला म्हणून, की तुम्हाला ओळखण्यापेक्षा सर्वात जास्त रुक्मिणी आई-वडील असे यांची ओळख आहे. तो काय किस्सा आहे? तुला अर्ध पब्लिक रुक्मिणीचे आई वडील म्हणून ओळखतात. जसं की तिचं नाव रुक्मिणी आहे. जे त्याची एक स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. ती खूप छान नाव आहे बाई. हा, खूप छान नाव आहे. तर ती स्टोरी कन्हैया सांगेल तुम्हाला, कारण तिचं नाव तिच्या वडिलांनी म्हणजे कन्हैयानीच तिला दिलेलं आहे. तर बॅकग्राऊंड सराफा, सोनार, सराफ, हा जो शब्द आहे रुक्मिणी हा मोस्टली सगळ्यांना असं वाटतं की कृष्णाची बायको म्हणूनच सगळ्यांना माहिती आहे. एक कॅरेक्टर इन आवर स्टोरीज. पण त्याचा ब्रेकडाऊन पाहिला तर रुक्म म्हणजे सोनं आणि जी सोन्यासारखी आहे तिला रुक्मिणी. तर कसं जेव्हा ती अशी ह्या जगात आली आणि मी तिला धरलं ते तिला बघून माझ्या तोंडातनं तो डायरेक्ट शब्दच निघाला की रुक्मिणी आली. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा पल्लवी हा योगायोग आहे, जेव्हा पल्लवी आणि आम्ही US ला आलो तर पल्लवी येताना फक्त विठ्ठल घेऊन आली. हो. वा. माझ्या आणि मग देवाने आम्हाला विठ्ठल रुक्मिणी दिली. होता आणि रुक्मिणी नव्हती. माझ्या म्हणजे ह्याची आई, माझ्या सासूबाई, त्यांनी मम्मींनी सांगितलं, अगं तू विठ्ठल आणला, रुक्मिणी नाही आणली. आणि तो आय थिंक मिस झालं कुठेतरी, ती नाही आली सोबत माझ्या US मध्ये. आणि मग मी तिथे माझ्या देवघरात फक्त विठ्ठलच मांडलेला आहे. तर तशी मग ती जुळून आली ती जुळून आली. की विठ्ठलाचा प्लॅन होता रुक्मिणीला नंतर पाठवायचा. पाठवायचं. ती बरोबर आली. तशी आमच्या आयुष्यात वा. रुक्मिणी आली. खरंच एक एक स्टोरी अशा खूप छान. उलगडल्या आणि खूप छान आहेत. सगळ्यात तेजोमय स्टोरी आहेत तुमच्या सोन्यासारख्या. ठीक आहे, आपण इथे जर रॅपिड फायर एक खेळूया. तुम्हाला जर टाइम मशीन मधून भूतकाळात जायचं आणि ती मुवमेंट परत चेरिश करायची आहे तर ती कुठली असेल पल्लवीच्या दृष्टीने असं तुला वाटतं कन्हैया, आणि सेम गोज फॉर पल्लवी त्याच्या दृष्टीने असं तुला वाटतं पल्लवी? माझ्या मते पल्लवीला तर पुन्हा तिच्या पुणे डेज मध्ये जायला आवडेल. ते बरोबर आहे का ते नंतर सांग, पण आधी तू आम्हाला उत्तर दे की त्याला काय आवडेल. मला असं वाटतं की म्हणजे जास्त आधीची गोष्ट नाहीये ही, पण कन्हैयाला आय थिंक रुक्मिणी जेव्हा झाली ना तेव्हा जायला आवडेल त्या अरे क्षणात. माझे कसबा पेठेचे दिवस. अरे हा, कसबा प्रेम. त्याचं कसबा प्रेम खूप आहे. त्याला त्याचं बालपण जगायला खूप आवडेल. कसबा पेठेचं बालपण मला जगायला पुन्हा एकदा खूप आवडेल. कसबा पेठ कधी म्हणजे द्या कोणीतरी टाइम मशीन, ते दिवसच अनमोल होते. त्यामुळे तो माझ्या बांधायला पटकन आला होता. त्याला खूप आवडतात ह्या गोष्टी. तो सामचा पहिला कार्यक्रम होता ज्याला मी वेळेच्या आधी येऊन पोचलो होतो. एखाद्या सिनेमातला जर तुम्ही कॅरेक्टर असता तर ते कुठलं असता, म्हणजे दोघांमध्ये एखाद्या मूवीचं कुठलं आवडेल तुम्हाला? मला भाग मिल्खा भाग मधला मिल्खा सिंगचा रोल करायला आवडेल. म्हणजे ते कॅरेक्टर, कॅरेक्टर. त्याची जी Athlete. येस. आणि पल्लवीला काय आवडेल जर एखादी हिरोईन असती तर? पल्लवी तुला ती जोर लगा के हायशा मधली दम लगा के हायशा मधली ती ही आवडेल का? हो, तिचा रोल करायला आवडेल मला. आपण तो मूवी एकत्र पाहिला होता. कारण त्या रोलमध्ये म्हणजे त्या रोलपेक्षा ती जी ऍक्ट्रेस होती भूमी, तिने ज्या प्रकारे वजन वाढवलं आणि नंतर ती आज तुम्ही तिला बघताल ज्या प्रकारे तिने वजन कमी केलं, शी इज इन्स्पिरेशन. तिला तिचं त्या रोलमध्ये जाऊन मला वापस तसं व्हायला आवडेल. एक्सपेरिमेंट करायला. एक्सपेरिमेंट तर करायला. मला एक प्रश्न विचारायचा, पण तुला याच्याबद्दल जर सांगायचं असेल जेन्युइन तुला खरोखर आवडतं, रिअली ऍडमायर तुला त्याच्याबद्दल, तशी एखादी गोष्ट आमच्यावर शेअर करावी. आम्ही जेव्हा 1 to 1 जेव्हा ते आमचं भेटणं वगैरे झालेलं ना, मी आतापर्यंत पल्लवीला एकही प्रश्न विचारला नाहीये. एकही प्रश्न विचारला नाही, पण फक्त एकच गोष्ट बोललेला आहे की तू फक्त विश्वास ठेव
आणि ती गोष्ट मला तिची खूप आवडते की तिने खरंच त्या पॉइंट पासून आजपर्यंत विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक ऍक्शन, कुठल्याही डिसिजन वरती शी हॅज पुट हर ट्रस्ट, आणि तिचा तो जो ट्रस्ट मला मिळतोय त्याच्याने मला असं होतं की लाईक आय कॅन बी, मी लढू शकतो, म्हणजे मल्टिप्लाय होतात मी मल्टिप्लाय होतो त्याच्यामुळे. तर तिची ही एक गोष्ट मला नक्कीच नमूद करायला आवडली. व्हेरी गुड. कन्हैयाबद्दल सांगायचं गेलं म्हणलं, मी एखादा जर शब्द बोलला किंवा मला एखादं वाक्य बोलायचं तर मी पहिले 2 शब्द बोलणार, बाकीचे जे शब्द आहेत तो कन्हैया कम्प्लीट करतो. तोवरून ताक. हा, तो एवढा मला अंडरस्टँड करतो की ही नोज व्हॉट आय एम ट्राईंग टू से, आणि मी काय बोलणार आहे पुढे. तर तो माझे अर्धे वाक्य कम्प्लीट करतो. तुला समजतं. हा, म्हणजे जसं त्यांनी तो गुंता सोडवला. सोडवण्यास मदत केली होती तसंच तो ही आजही नोज मी व्हेरी वेल. तो मला असा खूप समजून घेतो, सांभाळून घेतो. मला ते फार आवडतं. धन्यवाद. असं आता बरेच वेळा झालंय की म्हणजे आम्हाला दोघांना बाहेर फूड ट्राय करायला, वेगवेगळे क्युझिन्स ट्राय करायला खूप आवडतं. खूप आवडतं. तर लेट्स से की कधीतरी आपण बाहेर गेलोय, ग्रोसरीज केल्या, ही पाठीमागे बस आता रुक्मिणी रिसेंट तर ऐकतो का की पुढचं मला माहितीये की ती रेस्टॉरंट पण कुठलं म्हणणार आहे. फक्त मी एवढंच बोलतो, ऐकलं कन्हैया. त्यावर तो म्हणतो हो जाऊ आपण तिथे जेवायला. अरे सो हाऊ मी, म्हणजे एवढा तो मला ओळखतो आता. नाही, खूपच छान. खूप छान याच्यावर नाही आता आपण काय आम्हाला काही सुचत नाही काय बोलायचं असतं. म्हणजे So, 3 वर्ष 24 तास तेच 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 तर काय होणार आहे. हो तो घिसापिटा. ही खरंच एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा कारण आजच्या सिच्युएशन्स मध्ये जेव्हा लग्न होतं आणि ते भारत सोडून इथे वगैरे येतात आणि त्यात लॉंग डिस्टन्स, म्हणजे ही माझ्या स्वतःचा अनुभव वगैरे सांगते मी म्हणून, हो. पण हेच मला सगळ्यांना सांगावं वाटेल की हे जे तुम्ही सांगताय लाईव्ह, हा प्रेमातला गोडवाच जो असतो, जी आपण सुरुवात केली होती आपली अगदी. जाणवत यांच्या प्रेमाचा गोडवा, तो तसाच तुमच्या आयुष्यात चिरतरुण होऊ देत आणि आयुष्यभर राहू देत, थँक्यू. धन्यवाद. आमची इच्छा. अजून काय सांगायचं तुम्हाला इन जनरल, काय मेसेज जे बघतील व्हिडिओ तुमच्या घरातल्यांना, मित्रांना, एनीबडी? सॅम बद्दल आम्हाला एक वाक्य बोलायला आवडेल. साम बोलू तेवढं कमी, पण जसं मगाशी मी नमूद केलं की सामने आम्हाला आयडेंटिटी दिली पण म्हणू शकतो. आम्हाला खूप चांगले मित्र दिले साम, खूप चांगला मित्र परिवार दिला आम्हाला. आई वडिलाची आयडेंटिटी ही जास्त साम मध्ये आल्यानंतर मिळाली. आणि त्याच्या आधी तर काय आम्ही असं म्हटलंच भटके होतो, आणि मग एक जे म्हणतं ना आसरा विसावा मिळतो मिळाला सॅम मध्ये आम्हाला. तो आम्हाला सामचा आहे. तर जे ऍक्टिव्हिटी साम मध्ये होत आहेत ह्या खूप छान आहेत. कसं आहे, युएस मध्ये राहणाऱ्या आणि युएस मध्ये ग्रो होणाऱ्या जे मुलं आहेत यांच्यामध्ये कित्येकदा तिकडे भारतात असं विचारलं जातं की ह्यांना संस्कृती किती माहिती असेल, परंतु आज बघा आपल्या कार्यक्रमातलं, म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा मी जेव्हा पण मेसेज करतो मी नेहमी मला असं वाटतं की लिहिलं की मला अभिमान वाटतो की आपण हे जे कार्यक्रम करतोय आणि हे असे कार्यक्रम अजून होत राहिले पाहिजे. आणखी आमच्यासाठी येणारी रुक्मिणी ही जी जेन अल्फा बीटा जनरेशनची आहे, जी एआयच्या जमान्यात आली आता डायरेक्ट. आम्ही तर फोन मधले पण नव्हतो तेव्हा आम्हाला हे कल्चर माहिती होतं, पण आता ही तर एआयच्या जमान्यातली. तर पुढे जाऊन हिला हे कल्चर कसं आम्ही देऊ शकू हा प्रश्न आमचा तर सुटलेला आहे. गुड. हीच पावती आहे आपल्या सामची ही सगळ्यांची आणि पावती आहे. मराठी मंडळाची. त्याची ओळख झाली की रुक्मिणीचे आई वडील, त्यांना आपण आज भेटलो आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमच्या एक एक तेजोमय गोष्टी ऐकून. असंच तुमचं आयुष्यही तेजोमय होऊ दे आणि थँक्यू फॉर थँक्यू टाइम. व्हेरी मच. लवकरच तुमच्या घरी. थँक्यू.